हरी विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। तो भोगींद्र उतरील पृथ्वीचा भार, ऐकता हे उत्तर सुख झाले समस्त। आणि मग ती आकाशवाणी रोहिणीने ऐकलं. आकाशवाणी काय बोलतोय, हे रोहिणी तू कोणत्याही प्रकारचा चिंता करू नको. तुझ्या जो उदरात जो मूल जो अंकुर जो वाढतोय तो वसुदेवांचा आहे आणि तुझ्या उदरामध्ये जन्माला कोण येतोय, की स्वतः भोगींद्र म्हणजे शेषनारायण तुझ्या उदरामध्ये जन्माला येत आहे. तरी पण तुझी कोणत्याही प्रकारची चिंता करू नको. का, की तो भगवंत तुझ्या उदरात जन्म, तू किती भाग्यवान आहेस. तुझ्या पोटामध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे. आणि मग पुढे तो काय करणार आहे, की संपूर्ण या सृष्टीचा काय करणार आहे, पालन करणार आहे, रक्षण कर. असा एक असा वीरपुत्र तुझ्या उदरात सामावलेला आहे. तरी रोहिणी तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस. लोकपवाद सर्व हरला, चिंतेचा डाग धुतला, तो बलिराम जन्मला 9 मास भरताची. आणि अशा प्रकारे आता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर या रोहिणीच्या उदरामध्ये काय आलाय, बलिराम हाचा जन्म झालेला आहे. प्रकाशला सहस्त्र किरण, तैसा बाल दैदिप्यमान, नंदे जात कवर्तून बलिभद्र नाम ठेवले. आणि मग असा दैदिप्यमान असा मूळ गोंडस असा जन्माला आल्यानंतर त्याचं काय संपूर्ण कसा जसा काय सूर्यकिरण एकदमच सूर्यकिरणची किरण अशी प्रगट व्हावी आणि अशा प्रकारे हा असा तेजपुंज असा पुत्र. आणि मग त्याचं काय केलंय, त्या मुलाचं नंदराजाने काय केलंय, त्याचं पंचांग बघितलं, जातक बघितलं, ब्राह्मणाला बोलवलं आणि ब्राह्मणाला बोलवल्यानंतर मग त्याची कुंडली काढली, जन्मपत्रिका काढली. आणि मग पुढे ऐसा उपजला इंद्र, तो यशोदा झाली गरोदर, हरी मायेने अवतार, तेथे घेतला ते धवा. आणि मग अशा प्रकारे असा काही काळ असा लोटल्यानंतर इकडे काय झालंय, इकडे नंदाची यशोदा आणि इथे नंदाची यशोदा सुद्धा गर्भवती राहिलेली आहे. आणि मग आता मग कसं म्हणजे एक प्रकारचे कसं झालंय, आपण कसं होतं एखाद्याला पटकन असं भाग्य जसं फलतं त्याप्रमाणे जसा आता रोहिणीच्या उदरामध्ये मूल जन्माला झाल्यानंतर आता इथे काय झालंय, की यशोदा सुद्धा गर्भिणी झालेली आहे. आणि मग इथे पुढे आता काय झालंय, पुढे आता मथुरेला काय झालंय, यशोदा गर्भिणी झाली, इकडे कथा कैसी वर्तली, देवकी पाहे घाबरली, तो गर्भ नाही पोटांत. आणि मग इकडे काय झालंय, की देवकीच्या जो पोटात जो 6 महिन्याचा जो गर्भ होता देवकी जागी झालेली आहे. आणि इकडं तर बलिभद्राचा जन्म झालेला आहे गोकुळामध्ये. आणि मग देवकीला चिंता पडली, की आता माझ्या पोटात जो गर्भ होता तो गेला कुठं. तिला चिंता पडली, की आता एकाएकी माझा गर्भ कुठं विरला, कुठं काय झालं. आणि अशा प्रकारे मग पुढे नेनो कैसी जाहली करणी, सांगे वसुदेवा लागोनी, म्हणे गर्भण पडेची धरणी, गेला जिरोनी पोटांत. मग ही वसुदेवाला उठवते, जागा करते, नाट बघा का काय झालंय काय माझ्या, आता मी ते 6 महिन्याची गर्भिणी होती आणि मग ते गर्भ तर प्रसवली नाही मी, एकाएकी गर्भ गेलं कसा, असा कसा म्हणजे काय चटूक झाला का काय. आणि मग ते गर्भ मग आता काय करू मी, अशी ती वसुदेवांना सांगत असताना वसुदेव म्हणे ते वेळा, कंस धाके गर्भ जिराळा, न कळे ईश्वराची कळा, कंसास कळला समाचार. मग इथे वसुदेव काय बोलतात, वसुदेव बोलतात देवकी, की त्या कंसाचा धाक एवढा आहे की त्या कंसाच्या धाकानेच तुझ्या जो उदरात जो गर्भ वाढत होता तो काय झालाय, विरला आहे. असं हे काय ईश्वराची करणी आहे. काय कारण ईश्वर काय करतोय, आपल्या पाठीशी काय लागले. आता तर आपण कुठे आहे, कैदेमध्ये आहोत कंसाच्या. आणि मग कंसाच्या कैदे असा ही भगवंताचीच लीला आहे. भगवंत काय करेल, ठेविले आनंदे तैशीची राहावे, चित्ती असू द्या समाधान. आता देवकी तू समाधान कर, आता काय करायचा, ते आपल्या पाठीशी काय लागले असं इथे वसुदेव बोलत असताना
दूत सांगती कंसाते गर्भ जिराला तेथेची तेथे जेथेची तेथे कंस म्हणे आता आठव्याते बहुत जपा सर्वही. आणि मग इकडे आता तिथे पाहऱ्याला जे ठेवलेलं होतं दूत होतं ते दूत कंसाला सांगायला गेलं, महाराज महाराज काय सांगावं की देवकीच्या जो पोटात जो 7वा जो गर्भ सामावला होता तो आपोआप गायब झालाय, नाहीसा झालाय. आणि मग त्यावेळेला कंस सांगतोय की तुम्ही आता एक काम करा की आता ती गर्भिणी जेव्हा होईल त्या तिच्याकडं डोळ्यात तेल घालून तिला लक्ष ठेवा की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडता कामा नये, की मला जो 8वा जो मूल होणार आहे तो पाहिजे. अशा प्रकारे बोलत असताना देवकी होताची गर्भीन जागा नेत्री तेल घालून 8व्याची आठवण विसरू नका सर्व. आणि मग कंस देवताना सांगतोय की तुम्ही डोळ्यामध्ये तेल घाला, अंजन घाला, पण तुम्ही तो तिला जो 8वा जो मूल होणार आहे तो तुम्ही काय करा, तुम्ही जागत राहा की तिला जो आता 8वा मूल होणार त्यासाठी तुम्ही लक्ष घाला की मला कुठल्याही परिस्थितीत 8वा मूल पाहिजे, असा कंस दूताना बोलत आहे. देवकी उदरीचा 8वा निज ध्यास बैसला कंस भावा जनीवनी अवघा 8वा आठवत. आणि मग इथे कंसाची मनस्थिती अशी झाली, कंसाला संपूर्ण काय झालंय की त्याच्या दृष्टीसमोर त्याच्या शब्दा सुद्धा 8वा, त्याला झोपताना सुद्धा त्याला 8वा दिसतोय, त्याला उठताना सुद्धा 8वा दिसतोय, त्याला चालताना सुद्धा 8वा दिसते. आणि अशा प्रकारे हा 8वा म्हणजे निजध्यास लागला कंसाला की आता जन्माला येणाऱ्या देवकीला 8वा, आता जन्माला येणाऱ्या देवकीला 8वा. अशा प्रकारे जागृती सुस्मृती स्वप्नी 8वा दिसे ध्यानी मणी 8वा दिसे भोजनी 8वा शयनी सोडीना. जागृती स्वप्नी आणि सुस्मृती जागा असताना सुद्धा त्याला काय दिसते 8वा, झोपताना सुद्धा काय दिसते 8वा, जेवणाचा ताट वाढलाय त्याच्यामध्ये त्याला काय दिसतोय 8वा. अशा प्रकारे कंसाची अवस्था एकदम विधेयी झाली की कंसाला फक्त काय झालाय ध्यास लागलाय, निजध्यास की देवकीला होणारा 8वा मूल. अशा प्रकारे कंस हा निजध्यास करत असताना भूमी दिसे 8व्याशी 8वा दिसे आकाशी 8व्याने व्यापिले त्यासी दिवसनिसी 8वा. कंसाची एवढी अवस्था अशी बेभान विधेय झाले, त्याला काय झालंय जमिनीवर चालताना सुद्धा काय दिसते, पाऊल जर पुढे टाकायला लागेल त्याला 8वा दिसतोय, आकाशात पाहिलं तर त्याला 8वा दिसतोय. आणि अशा प्रकारे कंसाला हा निजध्यास लागलाय की देवकीचं 8वं मूल हा त्याच्या संपूर्ण म्हणजे त्याला काहीच सुचत नाही, त्याला सर्व काय होते 8वा दिसत आहे. क्षीरसागरी श्रीहरी शिराब्दी सुतेशी आज्ञा करी पद्मासी तू शितीवरी शिती पाळ उदरी अवतरे. आणि मग इथे भगवंत क्षीरसागरामध्ये शयन करत असताना बसलेले पोहडलेले असताना आता इथे काय केलं, मायेला काय करतात की आज्ञा करतात की तू आता पुढे अवतार घे. वैदर्भ देशीचा राजा तयाची तू होय आत्मजा तात्काळ चाळली कमळाजा नमस्कारू हरिते. भगवंतानी मातेला लक्ष्मी मातेला आज्ञा केली की तू आता काय कर की वैदर्भ देशीचा जो राजा आहे त्याची तू काय कर आत्मजा, म्हणजे त्याची तू कन्या म्हणून जन्माला आहे. आणि मग तात्काळ लक्ष्मी मातेने काय केलंय, भगवंताला नमस्कार केलाय. आणि नमस्कार करून मग पुढे काय झालं, जगत वंदे स्वये आपण प्रवेशला मथुरा पट्टण देवकीचे गर्भी येऊन राहता जाहला कौतुके. मग आता इथे भगवंत आता लक्ष्मी माता तर गेली वैदर्भ देशीला गेली, तिने अवतार घेतलाय. आणि मग इथे जगत होते स्वतः भगवंत विष्णू काय केलाय की मथुरा पट्टण म्हणजे मथुरा नगरीमध्ये देवकी मातेच्या उदरामध्ये आता गर्भात येऊन भगवंत अवतरले आहेत. गर्भवासाला भगवंत म्हणता हंसातील साधू संत लीलावतारी जगन्नाथ जन्म मृत्यू त्या कैचा. भगवंत गर्भावताराला आल्यानंतर भगवंत म्हणते काय, देव कधी गर्भामध्ये सामावतं काय,
देव काय? देवाचं हे नटनाट्य आहे. तो हसतील साधू संत असतील, देव काय? लीलाधारी देव आहे. देव जिथे मनात जर तुम्ही विचार केलात की भगवंत आहे, तर तो भगवंत काय कधीही कुठेही अवतार घेईल. आणि अशा प्रकारे आता गर्भवास भगवंत भोगील नाही भोगणार, पण भगवंत आता इथे सांगितलं की देवकीच्या उदरामध्ये भगवंत आलेले आहेत. ज्याचे करिता स्मरण जाय जन्म मृत्यू खंडोन, तो राहिला गर्भी येऊन कल्पांतीही घडेना. बघा, ज्याची आपण पूजा करतो, ज्याची आपण भक्ती करतो, आणि तोच भगवंत आता इथे काय झालंय की देवकीच्या ज्याच्या मुलं आपल्या जन्म मृत्यूचा खंडन होतोय, ज्याच्या मुलं आपल्याला जीवन जगताना त्या भगवंताच्या भक्तीने आपल्याला काय होते, आपण आनंदित होऊन जातो. आणि तोच भगवंत इथे आता देवकीच्या उदरामध्ये जन्माला गर्भामध्ये जन्माला आलेला आहे. हे कल्पांती घडेल का असं इथे ग्रंथकर्ता म्हणतोय की हे भगवंत म्हणजे बघा, भगवंतानीच आपल्याला जन्माला घातलं आणि तोच भगवंत जन्माला गर्भवास जो आपल्याला दिलाय, मलमूत्राची जी खाणीमध्ये जो आपला गर्भ आईच्या उदरामध्ये वाढत असतं, त्यावेळेला हा मूल काय बोलतोय, भगवंता मला या मलमूत्राच्या खाणीतून बाहेर काढ. आणि मग त्यावेळेला तिथं भगवंत त्या गर्भाला सांगतो, मी तुला इथून वाचवीन, मी तुला इथून या गर्भाखाली वाचवीन, पण मी तुला एक मंत्र देतोय. काय मंत्र देतोय की तुला एक स्वहम असा मंत्र दे, तू मंत्र बोलशील, मग त्या आता पिंड जो गर्भामध्ये असतं आईच्या, त्यावेळेला तो पिंड काय बोलते, भगवंत या मला घाणीतून बाहेर काढ. आणि मग भगवंत सांगते, मी तुला एक मंत्र देते स्वहम. आणि मग हा बोलतो, मी बोलन भगवंत आपण मला या घाणीतून बाहेर काढ. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण होताना त्या मुलाला बाहेर काढतं आणि त्याला अंगी लागे वाळी धरली. म्हणजे ज्यावेळेला तो मूल जमिनीवर पडतो त्यावेळेला मूल कसा रडतं, कावा कावा. आणि भगवंत तेव्हा त्याला विचारत असतं, अरे बाबा मी तुला दिलेला स्वहम जो शब्द आहे त्याची तुला आठवण आहे काय? मग त्यावेळेला तो मुलगा बोलतो, केव्हा दिलास, तुम्हाला कधी दिलास? आणि आपण बोलतो, अगं पोरगा झाला ग बये झाला. आणि पण तो भगवंत त्याला विचारत असतं की तुला मी मंत्र ज्या हृदयात जो दिलाय, गर्भामध्ये असताना गर्भवास भोगत असताना तुला जो मंत्र दिलाय, मग तो काय करतोय, स्वहम शब्द तो काय बोलतोय विसरला आणि कोहम शब्द प्रकाशला आणि विसरला 4 जन्म. मायेने तो भुलला. ज्या वेळेला धरती अंगाला लागल्यानंतर त्याला काय मायेचं त्याच्यावर अतिक्रमण आणि मग मायेने विसर. आणि अशा प्रकारे आणि हा भगवंत आपल्याला गर्भवासेतून सोडवतोय आणि तोच भगवंत आज देवकीच्या उदरामध्ये गर्भवास भोगतोय. असं कधी शक्य आहे का? असं इथे ग्रंथकर्ता लिहत आहे. उगाच लौकिक भाव दाविली मृत्यूलोकीची ठेव, तो ब्रह्मानंद स्वयमेव मृत्यू जन्म मृत्यू त्या कैचा. म्हणजे ही आपल्यासाठी या भगवंताने काय काय उगाच लौकिक हाडी की आपल्याला कुठंतरी कथानं गोड वाटावं, की आपल्याला कुठंतरी भगवंत कसं जन्माला आलं हा कथानं गोड वाटावं म्हणून हा लौकिक भाव म्हणजे लोकांना पटण्यासाठी हे भगवंताने काय केले, नाट्य केले की मृत्यूलोकीची ही ठेव, की मृत्यूलोकातल्या लोकांना हे कळावं की भगवंत कसा जन्माला आला. आणि तरी हा हरीची काय की हरीचे जर गुण जर आपण वर्णन करायला गेलो तर हरीचं गुण आपला वर्णन करता का तो अनंत नारायण आहे, त्याचा म्हणजे आपल्याला ठाव लागत नाही. आणि असा तो भगवंत आज देवकी मातेच्या हृदयात पोटात संचार पावलाय, तर हे शक्य आहे काय? पण हे तुम्हाला जन लोकांना कळण्यासाठी आपल्याला ही कहाणी रूपाने गोष्ट रूपाने आपण इथे सांगितलेली आहे. क्षीरसागराहुनी हरियाला तरी तो ठाव काय ओस पडला, तो तैसाची संचला लक्ष्मी शेषा समावेत. आणि मग आता भगवंताचा वास कुठे आहे? क्षीरसागरामध्ये. क्षीरसागरामध्ये भगवंत पोळलेले आहेत. मग आता भगवंत तिथून देवकीच्या गर्भामध्ये सामावलाय. मग आता तो काय क्षीरसागरातला भगवंताची शेत काय ओस पडली नाही. मग भगवंतानी काय केलं, अवताराची खाणी. भगवंतानी काय केलंय, हा कृष्ण अवतार घेतलेला आहे. तो कोणासाठी घेतलाय की या समाजाचा कल्याण करण्यासाठी, भक्तांचा कल्याण करण्यासाठी भगवंताने अवतार घेतलेला आहे. पण त्या विष्णू भगवंताची जी शिरस आहे, मग तिथून जरी लक्ष्मी माता जरी जन्मल्या वैदर्भ दिशेला जरी जन्म घेतला असला तरी लक्ष्मी माता तिथेच आहे. फक्त तिने एक अंश वैदर्भ दिशेच्या राजाच्या घरी जन्माला आलेली आहे. अनंत रूपे अनंत नामे अनंत अवतार अनंत कर्मे, अनंत लीला घनश्यामे भक्ता लागी दाविला. भगवंताने काय केले, अनंत रूपे का घेतली? कशासाठी भगवंताने अनंत रूपे घेतली? की या भक्तांना
या लोकांना म्हणजे जी भगवंताची आपण जी आराधना करतो त्याच्यासाठी भगवंताने अनंत नावं घेतली. मग आता अनंत नावे घेत असताना ज्या वेळेला शरपंजरी भीष्म पडलं होतं त्यावेळेला 22 दिवस शरपंजरी भीष्म जिवंत होतं आणि मग त्या अंगातला त्याचा जो रक्त जो होता तो थेंब 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 खाली पडत होता आणि रक्त खाली पडत असताना तिथे द्रौपदी हसली आणि त्यावेळेला द्रौपदीला भीष्माने प्रश्न केला की मुली तू का हसलीस. मग त्यावेळेला द्रौपदीने उत्तर दिलं की ज्या वेळेला मला सभेमध्ये या कौरवाने गांजली त्यावेळेला ताता तुम्ही मान वर करून सुद्धा बोललात नाही एक शब्द. तुम्ही जर एक शब्द बोलला असतात की दुर्योधना थांब तर दुर्योधन तुमचं ऐकलं असता. मग तुम्ही ताता का बोललात नाही आणि आज तुमची ही अवस्था 123 बाणावर तुमचं शरीर पडलेलं आहे आणि तुमच्या शरीरातून एक रक्ताचा थेंब सुद्धा राहिला नाही तरी पण तुम्ही जिवंत आहात म्हणून मला हसवा आलं. त्यावेळेला भीष्माने मार्मिक उत्तर दिलं की द्रौपदी तू माझी कुलवधू आहेस. मला कळते तुझी विटंबना झाली पण माझा दोष एवढाच होता की मी दुर्योधनाचं अन्न खात होतो. काय खात होतं? मी त्या दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि त्या अन्नाचं जे झालेलं माझं दूषित रक्त जे आहे ते आज 123 बाण काढत आहे. म्हणजे मी जर तिथे एक शब्द जरी बोललो असतो तरी दुर्योधन थांबला असता पण मी त्यांचं अन्न खाल्लं होतं म्हणून मला ते बोलता येत नव्हतं आणि मग ते झालेलं जे माझे आज जे दूषित रक्त आहे ते माझ्या शरीरातून टपकत आहे. आणि मग मी अशा आणि मग त्यावेळेला भगवंत श्रीकृष्ण तिथे उभे आहेत आणि भगवंत श्रीकृष्ण उभे आहेत तर त्यावेळेला भगवंत श्रीकृष्ण बोलतात की विदुराला प्रश्न करतात मग ही तातांची अवस्था अशी का झाली, हे शरपंजरी काय आहे. तर मग मागच्या जन्माचा त्यांचा इतिहास विदुराने सांगितला की हे मागच्या जन्मामध्ये काही काय केलंय की शिकारीला गेलेले असताना एक शिकार करत असताना एक सरडा त्यांना दिसला, आडवा आला आणि त्या सरड्याला ते बाणाच्या टोकात घेतलं उचलून आणि त्याला फेकून दिलं आणि ते सरडा कुठं पडला एका बाबलीच्या झाडावर पडला आणि त्या बाबलीच्या झाडावर त्या सरड्याला काटे टोचले आणि तो त्याच्या जीवाला वेदना किती झाल्या होत्या आणि त्याच वेदना आज इथे भीष्म तातांना भोगायला मिळत आहेत. म्हणजे माणसाचे जे कर्म आहेत आज आपण हसून कुठली गोष्ट करतोय, आज आपण दुसऱ्याबद्दल आपण वाईट विचार करतोय पण ते शेवटला एक दिवशी ते आपल्याला त्याचं ते फल भोगावं लागतं या जन्मात नाही तर त्या पुढच्या जन्मात. आणि अशा प्रकारे तिथे कोणाची अवस्था झाली, भीष्म पितामहाची अवस्था झाली. आणि मग हा भगवंत आपण जे बोलतो आता देवते रुक्मिणी माता जन्म वेदवेशीला घेतलाय आणि भगवंताने जन्म कुठे घेतलाय, देवीच्या उदरात घेतलेला आलेले आहेत. आणि अशा प्रकारे भगवंताचं काय आहे हे नटनाट्य आहे असं इथे ग्रंथकर्ता बोलत आहे. अनंत ब्रह्मांड अनंत शक्ती अनंत युगाच्या अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत मूर्ती अतर्क्य गती वेदशास्त्रा. आणि मग या भगवंताच्या ज्या अनंत मूर्ती आहेत आपल्यासाठी अनंत रूप भगवंताने घेतलं. एखाद्याच्या मनामध्ये या भगवंत गोपालकृष्णाची मूर्त मोहक आहे त्याचा माणूस दर्शन घेतोय. एखाद्या व्यक्तीला वाटतंय माझा रामप्रभूचं दर्शन घेतोय, एखाद्याला वाटतंय बजरंग बली आहे माझा, एखाद्याला वाटतंय माझा गणराय आहे. म्हणजे ही भगवंताने काय केली, रूप घेतली. त्याच्यानंतर पुढे जाऊन भगवंताने काय केलं, संतांचे अवतार घेतलं. मना सज्जना भक्ती पंथेशी जावे तरी श्रीहरी. म्हणजे बघा म्हणजे भगवंतानी रामदास स्वामींची विभूती आपल्याला दिली. रामदास स्वामींसारखे मोठे महान असे संत आपल्या भक्त पुंडलिक आला, संत ज्ञानेश्वर आले, संत जनाय आले. ज्ञानेश्वरांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय दैवे सशवेद आत्मरूपा. म्हणजे बघा एक एक आपल्याला महान असे ग्रंथ दिले. कशासाठी, एक साधन दिलं आपल्याला. लोकपुस्तकी कोण ग्रंथ तो वाचल्याने काय होय मतिदार्थ दासवत दिला आपल्याला. बरोबर. धन्य धन्य त्याची जन जे शिववंती परायण सदा शिवलामृत पठन करते पे शिवाचे. शिवलामृत ग्रंथ दिला आपल्यासाठी दिला भगवंताने. हे कशा ही रूप दिली आपल्याला की येणे करून तरी सौराष्ट्र सोमनाथम. म्हणजे बघा आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करून दिली की येणे करून तरी माणसाची तिथे भगवंताच्या पिंडासाठी दर्शन घ्यावं.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी म्हणजे आपल्या गणपतीची आपल्या स्थापना करून दिली. अशा प्रकारे भगवंताने काय केलं, विविध रूपं दिली की कशासाठी, येणे करून तरी माणसाने त्या योगाने तिथे भक्ती मार्गाला जावं. असो लौकिक विचार देख, गर्भी आला लक्ष्मी नायक, कंसासी लागला धाक, देखिला नसता सर्वदा. अशा प्रकारे इथं ग्रंथकर्ता बोलतो की आता लौकिकासाठी मी भगवंताचे गुण वर्णन करून सांगितलं, पण आता कोण गर्भामध्ये आलाय, गर्भवास कोण भोगतोय की भगवंत लक्ष्मीनायक लक्ष्मीनारायण म्हणजे भगवंत स्वतः विष्णू काय करतोय की देवकी मातेच्या उदरामध्ये वाळ. आणि मग इकडे कौसाची अवस्था काय झाली, कौसाला काय झालंय की कौसाला लागलाय धाक की आणि सर्वत्र कौसाला काय दिसतोय की कृष्ण म्हणजे आठवा दिसतोय, देवकीचा आठवा मूल दिसतोय, तो आठवतोय सर. आणि मग देवकी जाहली गर्भिणी, ते जन्माये गगणी, खेद काही न वाटे मणी, सुखे करुणी डुळत. आजपर्यंत या पापी दृष्टाने कौसाने देवकीची 6 मुलं मारली. त्यावेळेला देवकी बोलायची, दादा नको रे मारू माझा मूल. आणि मग त्याने हातात धरावं आणि भिंतीवर पचकन असं आपटून द्यावं ना मारावं काय किती. आणि त्यावेळेला त्या देवकीचं अश्रू किती वाहत असते ते. आपण आत्ता देवकीची अवस्था ज्यावेळेला 8वा मूळ सामावला तिच्या उदरामध्ये, त्यावेळेला देवकीची अवस्था काय, तिच्या मनातली भीतीच सर्व. तर भीती कशामुळे गेली, त्या उदरातच भगवंत आलाय स्वतः. आणि मग त्यावेळेला देवकीची भीतीच निघून गेली. आणि मग इकडे काय झालंय, ओकी आला विदेही हरी, देवकी नाही देहावरी, जनीवनी दिगंतरी, अवघा मुरारी दिसतसे. आणि मग पोटात तिच्या उदरामध्ये कोण जन्माला आलाय, विदेही म्हणजे संपूर्ण शरीराच्या या व्याधी घालवणारा हा भगवंत आहे. आणि तोच भगवंत देवकीच्या उदरामध्ये सावल्यानंतर देवकीची अवस्था काय झालेली आहे, देवरूप झालेली आहे. देवकीच्या मनातली सगळी भीतीच निघून गेलेली आहे. अशा प्रकारे ते झालेलं आहे. वसुदेव म्हणे देवकी प्रती, तुझ चिंता कान वाटे चित्ती, 8व्याची कैसी गती, होईल ते न कळे पार. वसुदेवाला चिंता लागली की अरे बाबा तू देवकीला बोलते की काय तू अशी काय, तुला तुझ्या मनाला भीती थोडी पण वाटत नाही की आतापर्यंत यांनी 6 मुलं मारली कौसाने. मग आता 8व्याची आता जो मूल जन्माला आहे ना त्याची गती काय होईल, त्याचं कसं होईल, त्याचं काय होईल असं इथे वसुदेवाला मनातून भीती वाटत. आणि मग पुढे काय झालं, कंस जपतो बहुत, 8व्याचा करावया घात, यावरी देवकी बोलत, प्रति उत्तर काय तेव्हा. की कंस तुला जो 8वा मूळ होणार आहे त्याचा वाढ बघतोय, तो टपून बसला. एखादा कसा उंदिरी बिलातून बाहेर यावा आणि मोक्याने त्याच्यावर काही धडक मारावी, त्याप्रमाणे कंसाची अवस्था. कंस काय टपून बसलाय की कधी देवकीला मूल होते आणि मी कधी मारतोय. आणि मग पुढं काय वेळ, त्यावेळेला देवकी माता उत्तर काय देते, भुजा पिटोनी बोले वचन, कंसासी मारीन आपटोन, मुष्टिक चानुरांचा प्राण, क्षण मात्रे घेईन. आणि मग इथे आता देवकी माता काय उत्तर देते, दंड ठोकवते आणि बोलते मी कंसाला काय करीन, एका गुर्जानी मारीन. मला कंसाची भीतीच वाटत नाही, येऊ दे समोर माझ्या कंस, मी त्या कंसाला काय करीन, आपटून मारीन. अशा प्रकारे देवकी बोलत आहे. आणि मग हाक फोडोनी गरजे थोर, उतरीन पृथ्वीचा भार, करोनी दैत्यांचा संहार, बंदी शाळा फोडीन मी. अरे नाथा तुम्ही कशाला व्यर्थ चिंता करताय की काय करीन मी, संपूर्ण या पृथ्वी तलावाचे दैत्य आहेत त्या दुष्टांचा मी काय करीन, म्हणजे त्यांचा सर्व नाश करीन. अशा प्रकारे देवकी आता भगवंतच उदरात आल्यानंतर ती एक विधेयी झाले, देवरूप झालेले आहे. आणि अशी देवकी माता बोलत आहे, आणि वेगे धनुष्यबाण, युद्ध करीन मी दारुण, जरा संघरथी बांधून, 17 वेळा आणीन मी. आणि मग इथे बोलतोय की तुम्ही मला धनुष्यबाण आणा. आणि ते धनुष्यबाण मी काय करीन, जरासंधाला काय करीन, मी खेचून आणीन, जरासंधाला काय करीन, आपटून मारीन. अशा प्रकारे मी रथाला बांधून आणीन जरासंधाला. अशा प्रकारे देवकी विधेयी होऊन बोलत असताना भस्म करीन काल यौवन,
रचीन द्वारका पट्टण सकळ रूपा शिक्षा लावून पट्टराणी आणीन मी. आणि मग मी ते सांगत आहे देवकी की मी संपूर्ण काल यवनाला सुद्धा काय करीन, मारण, आणि मग प्रत्येक जो जी दृष्ट शक्ती आहे त्यांचा मी नाश करीन, आणि अशी एक अशी सुंदर अशी नगरी बनवीन, ती द्वारका नगरी अशी मी बनवीन. अशा प्रकारे देवकी विधी होऊन मी जे भगवंत बोलत होता त्याच्यात आपला कोणता भगवंतच अवतीर्ण झाले होते तिच्या उदरामध्ये, आणि बोलते मी की द्वारकाची सुंदर अशी द्वारका नगरी मी तयार करेन, आणि जी वाईट शक्ती आहे, जे वाईट जे बुद्धीचे लोक आहेत त्यांना मी मारण, अशी देवकी बोलत आहे. हाक फोडिली क्रोधे थोर जिवे मारिन भौमासुर निपटोनी कौरव भार निज भक्त कैवारे. अरे भौमासुर हा असा असुर असा बलाढ्य दैत्य आहे, त्याला सुद्धा मी काय करणार आहे, मारण. आणि मग मारल्यानंतर कौरवांचा सुद्धा मी काय करणार आहे, नाश करणार आहे. का कौरव हे दृष्ट बुद्धीचे आहे, त्यांचा सुद्धा मी निष्पात करीन. अशा प्रकारे देवकी एक विधेय होऊन बोलत आहे. मी भक्तांचा सारथी होईन दृष्ट सर्व संवारीन मी ब्रह्मानंद परिपूर्ण अवतारलो पृथ्वीवरी. आणि मग मी अवतार घेतल्यानंतर मी काय करणार आहे, भक्तांचा काय करणार आहे ना, मी भक्तांचा सांभाळ करीन आणि दुष्टांचा नाश करीन. बघा, ज्या वेळेला पुढे जाऊन सांगतो की ज्या वेळेला राधेने भगवंताला, एक लहान अशी मुलगी होती आणि राधेची आणि भगवंताची जेव्हा भेट झाली तेव्हा भगवंताने राधेला विचारलं की तू काय पाहिलंस, तू माझ्यात काय पाहिलंस. त्यावेळेला राधेने उत्तर दिलं की भगवंता, हे कृष्णा, मी तुझ्यामध्ये काय पाहिलं की तू तर बोलतो गल्ली गल्लीत चोरी करणार आहेस, चोर आहेस, चोर. राधेने उत्तर दिलं की तू चोर आहेस. हे राधा घाबरलीच नाही, राधा पण चोर आहेस तरी पण तू मला अंतर मनातून आवडतोस, राधेने उत्तर दिलं. आणि मीराने काय केलं, विषयाचा प्याला सुद्धा या भगवंतासाठी प्याला. सासू सासऱ्याने हातात विष दिलं की आता ही काय करतोय, या भगवंताच्या मंदिरात जाऊन भगवंताची पूजा करतोय. हे आपल्या काय करणार आहे की आपल्याला म्हणजे कालिमा भासतोय. आणि मग त्यावेळेला त्यावेळेला मीराने दूध प्यालं आणि भगवंताची मूर्त, जी पाषाणाची जी मूर्त होती ती सुद्धा, तिचा कंठ काला झाला. म्हणजे असे म्हणजे भगवंत हा भक्तासाठी कसा आहे की म्हणजे एकेकडं कसं झालं की राधेने कसं केलं, निस्वार्थी भगवंतावर प्रेम केलं, कसं केलं, भक्तिरूपे प्रेम केलं. राधेसाठी प्रेमगीता भगवंताने सांगितली. लक्षात आला का तुमच्या, म्हणजे भगवंत कसा आहे की राधेसाठी मी भक्तांसाठी प्रेमगीता सांगितली, गोपींचा उद्धार केला भगवंताने. ज्या गवळणी होत्या त्यांचा सुद्धा त्यांना प्रेमगीता सांगितली, आणि त्याच्यामध्ये शिरोमणी अशी राधा होती त्याची भक्त, तिचा सुद्धा भगवंताने काय केला, मग राधेला एकच वचन दिलं की तू माझी सखी असशील, तू माझी मैत्रीण असतील. आणि तिला स्थान असताना भगवंताने बाजूला दिला. रुक्मिणी मातेला दिला का, नाही दिला. आणि मग मीराला सुद्धा भगवंताने काय केलं, ते सुद्धा मीराने एकच मानला होता की माझा कृष्ण परमात्मा माझा कोण आहे, पती आहे. म्हणजे असं, म्हणजे आईने एक लहान मुलगी असताना मीरेला सांगितलं होतं की हा आई एक वरात जाताना पाहिली, मीरेने वरात जाताना पाहिली. वरात जाताना पाहिली तेव्हा त्या चिमुकल्या मुलीने आईला विचारलं, आई काय ग, हे काय चाललंय. तर तो नवरदेव चाललाय, अमक्याच्या गावात लग्न आहे आणि तो नवरदेव चाललाय, मग त्याचं मग माझा नवरा कसा असेल. वीरेने विचारलं, माझा नवरा कसा असेल. अगं हा काय कृष्ण परमात्मा तुझा नवरा. आईने त्या लहान चिमुरडीला सांगावं, आणि त्या लहान चिमुरडीने तेव्हापासूनच मनात सांगलं, माझा नवरा कोण आहे, भगवंत श्रीकृष्ण आहे. आणि पुढं असं एक नाटक झालं की त्यांच्या घरामध्ये, म्हणजे एक मोठ्या श्रीमंत राजाची मुलगी होती, जमीनदाराची मुलगी होती मीरा. आणि मग त्यांच्या घरामध्ये साफसफाई करायला जी एक बाई यायची, आणि तिचा सुद्धा लेकरू मीरेवरच मोठा, मीरे सुद्धा थोडासा 1-2 वर्षांनी मोठा होता, आणि ती एकत्र खेळायची, आणि मीराने तिला दिलेलं खाऊ त्या मुलाला द्यावं. आणि अशा प्रकारे म्हणजे घरात घरकाम करायला जी होती बाई, तिचा एक मुलगा होता, आणि तो कालांतराने मुलगा मोठा झाला. कालांतराने मोठा झाल्यानंतर तो आईला काय बोलतोय, काळांतर मोठा झाल्यानंतर ती मीरा ही दररोज भगवंताच्या मंदिरात जायची, आणि तिला मीरेला त्यांनी पाहिली.
आणि मिरेला पाहिली. पण लहान असताना एकत्र खेळलं होतं, मोठा आल्यानंतर त्यांनी ते जमीनदाराची मुलगी असल्यामुळं ती कशी रथात जायची आणि ती रथातून यायची आणि त्याने त्या मुलाने पाहिलं आणि मग त्याने आईजवळ हट्ट दिला, आई आई मला हीच बायको पाहिजे. आता बघा सांगा, एका जमीनदाराची मुलगी एखादा घरामध्ये साफसफाई करणारा कशी देणार? ती त्या मुलाला बोलते, बाबा रे तू काही एक शब्द बोलू नको ना, तर जमीनदार आपल्याला काय कधी मारेल किंवा आपल्या गावातून हाकलून देईल. आणि मग ती चिंतेत होती, पण त्या मुलाने एवढा हट्ट केला की मला हाच नवरा वर पाहिजे, म्हणजे हीच मुलगी मला वधू पाहिजे. आणि मग ती चिंता करत त्यावेळेला मिरेने विचारलं, मावशी तुम्ही काय चिंता करताय? तुम्ही मला सकाळपासून तुमची मनस्थिती बरोबर वाटत नाही, काय सांगू बाय? नाही निकोस मला सांगा, तुम्ही चिंता करू नका, मी तुम्ही तुमच्या मनात आहे ते सांगा. तर त्यावेळेला ती सांगते की बाय मी तुला काय सांगू की माझा जो मुलगा आहे तो सांगतोय काय की मला तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे. एवढंच ना, मग सांगा ना मी लग्न करीन म्हणून. मीरा काय बोलते, सांगा ना मी लग्न करीन म्हणून. आता जमीनदाराची मुलगी एखाद्या गरीब माणसाला सांगते सांगा ना लग्न करीन, पण माझी एक आट आहे, हो माझी एक आट आहे, ती त्याने तेवढी पूर्ण करावी आणि मग मी त्याची लग्न करत आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ती मुलाला घेऊन घरी येते, मीरेच्या घरी येते आणि त्या मुलाला मीरेसमोर उभा करते आणि त्या मीरा बोलते, मला एकच माझी आट आहे की मी या भगवंताची पूजा करते, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काय करता, भजन करायचं. माझ्याजवळ बसून तुम्ही दररोज भजन करायचं, मी तुझ्याशी लग्न करीन. असं करता करता एक आठवडा गेला. हा मुलगा येऊन तिच्याजवळ बसायचा, भजन करायचा. 8 दिवस झालं आणि हा मुलगा एकदम विधेयी झाला आणि भगवंत परमात्माला त्याने ओळखलं. आणि मग 8व्या दिवशी मीरा बोलते, आता आपण लग्न करूया. आणि मग त्यावेळेला हा मुलगा, बघा भगवंताच्या भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे. हा मुलगा मीरेच्या पायावर लोटांगण घालतोय आणि बोलते, माय मला माफ कर. म्हणजे बघा कधी शक्ती आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे की ती जर त्याला नकार दिला असता तर तो काहीतरी त्यांनी आघाडीत त्या मुलाने केलं असतं. म्हणजे अशा या भगवंताच्या लीला आहेत. मी इकडं मीराला सावरली आणि इकडे राधेला पण या भगवंताने सावरलेलं आहे. वसुदेवासी चिंता वाटे, ही गरजती एवढ्या नेटे, जरी बाहेर मात प्रगटे, तरी अनर्थ होईल. चिंता पडली की ही एकदम मोठ्याने बोलतोय, आणा खडगा आणा, भालं आणा, म्हणजे मी काय करीन, या आता दैत्यांचा काय करीन, संहार करीन. आणि मग वसुदेवाला चिंता पडली की हे जर बाहेर जर कंसाने ऐकली तर तो लगेच येऊन काय करेल, भरोसा नाही. अशा प्रकारे वसुदेव बोले वचन, देवकी धरी आता मौन, एरी म्हणे कैची देवकी पूर्ण, ब्रह्म सनातन मी असे. वसुदेव बोलतात की हे बाबा महादेवकी मातेला बोलतात, बाबा तू गप्प बस, शांत बस. आणि मग त्यावेळेला बोलते, देव मी कसली देवकी, मी तर काय ब्रह्मस्वरूप आहे, मी ब्रह्मरूप माझा आहे, माझ्यामध्ये नव चैतन्य आहे. आणि मग तुम्ही मला देवकी काय संबोधताय, अशी ती वसुदेवाला बोलत आहे. श्री पुरुष नपुसक, त्याहुनी वेगळा मी निष्कळंक, सकळ माया चक्र चाळक, करता हरता मीच पै. आणि तुम्ही काय बोलताय मला, वसुदेवांना बोलते देवकी की तुम्ही काय बोलताय मला, मी कोण आहे या चराचराचा सृष्टीचा, मी नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी नपुसक नाही. म्हणजे आपण आपल्या साध्या भाषेत आपण बोलतो छक्का बोलतो, मुंबईमध्ये बरेच पाहायला भेटतात. म्हणजे मी तोही नाही, मी कोण आहे, जे वेगळा असे विधेय असा वेगळा आहे की मी या संपूर्ण सृष्टीचा रक्षण करणारा कोण आहे, मी भगवंत आहे, असा इथे देवकी माता बोलत आहे. मी सर्व दृष्टातिद्रिय, मी अज अव्यय निरामय, अजित अपार निष्क्रिय, आनंदमय वर्ते मी. म्हणजे मी सृष्टीचा पालन करता आहे की माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मी असा कसा आहे की मी संपूर्ण या सृष्टीचा काय करणार, पालन करता असा भगवंत परमेश्वर आहे. मला कोणाचीच भीती नाही, कंस असा कितीही माझ्यासमोर कंस येऊ दे, मला भीती नाही. अशा प्रकारे विधेय येऊन देवकी बोलत असताना, मी प्रलय काळाचा शास्ता, मी आदि मायेचा नियंता, मी चहुवाचा परता,
माया निर्मिता मीच म्हणजे पै. सगुण निर्गुण आणि सर्व मीच आहे. मी कुठल्याही मी एखाद्या जरी काय गोष्ट झाली, मी या सृष्टीचा पालन करता कोण आहे, या रचयिता कोण आहे, मी आहे भगवंत. तुम्ही काय मला कौसाची भीती दाखवताय, अशी देवकी बोलत आहे. मीच सगुण मीच निर्गुण, मीच थोर मीच लहान, देव दैत्य निर्मुण, हरता पाळिता मीच पै. बघा, सृष्टी रचना करणारा कोण मीच आहे आणि सृष्टीचा संहार करणारा कोण मीच आहे. दैत्य सुद्धा जन्माला मीच घातलं. संपूर्ण जी सृष्टीची जन्माला मीच घातली, पण ती काही काळ आल्यानंतर तिचा मी नाश करणारा कोण आहे, मीच आहे. अशा प्रकारे इथे देवकी बोलत आहे. ऐसे देवकी बोलोन मागुती धरले मौन, तो आकाशी देव संपूर्ण, गजर करती दुमदुबीचा. एवढी कडक आवाजात देवकी बोलत असताना एकाएकी देवकी काय झाली, गप्प झाली, शांत झाली. आणि मग आकाशामध्ये देवाई काय केली, गर्दी केली. का गर्दी केली? आता भगवंत अवतरित पुढे होणार आहेत आणि आता देवकीच्या उदरामध्ये भगवंत आधी एवढं बोलत असताना हे देव कशासाठी तिथे गुंजावर करतात की जो सुख सोहळा जो होता, भगवंत जन्माला येण्याचा जो सुख सोहळा आहे, आणि त्या सुख सोहळा पाहण्यासाठी आकाशामध्ये देवानी काय केली, गर्दी केली. आणि अशा प्रकारे अवतारेल आता भगवंत, करील दृष्टांचा निपात, देव मिलोनी समस्त, गुप्त मथुरेत उतरले. मग आता इथे मथुरा नगरीमध्ये देव आता गुप्त रूपाने का आलेत की आता भगवंत प्रागट्यकरण होणार आहे आज भगवंताचं. आणि मग हा भगवंताचा प्रागट्यकरण झाल्यानंतर देव काय करणार आहे, भगवंत काय करणार आहे की या दुष्ट शक्तींचा नाश करणार आहे, दुष्ट राक्षसांचा संहार करेल. आणि मग त्या भगवंताच्या दर्शनासाठी म्हणजे बघा, स्वर्गीचे अमर चिंतितात मनी, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी मृत्यूलोकात जन्म व्हावा, प्रत्येक वेळेला आपण ग्रंथ चालू बोलत असतो, पण आता इथे एक उक्ती सांगितली की कशासाठी, की गर्भवास कशासाठी, की ज्या मातेच्या उदरामध्ये मूल जन्माला येतं त्याला त्या गर्भवासात भोगल्यानंतर तो भगवंताच्या आज्ञेने जो बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तो त्या मायपित्यांची काय करत असतं, सेवा करत असतं. मग हा जन्म कशासाठी पाहिजे की त्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी. हा मृत्यूचे देव अमर सुद्धा विचार करतात की आम्हाला मृत्यूलोकात जन्म व्हावा, कशासाठी की त्या मायपित्यांची सेवा करण्यासाठी जन्म पाहिजे असतो. पण आता या कलियुगामध्ये तीच मुलं त्या मायपित्याला एकच उत्तर देतात, तुम्ही काय केलं, आम्हाला जन्माला घातले होतं, तुम्ही काय ठेवला आमच्यासाठी. पुढे जर कधी जर ती मुलांना जर बाबा तुला आम्ही एवढा मोठा केला, तुझ्यासाठी आम्ही एवढी जमीन घेऊन सांगली होती कोणी घ्यावाला, म्हणजे अशी सुद्धा मुलं उत्तर देतात. या कली, हा कलीचा प्रसार आहे. पण या कलीमध्ये भगवंत का जन्माला येतोय, की भगवंत कशासाठी अवतारी घेतोय, की माय पित्याची सेवा करण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये भगवंत जन्म घेतोय. आणि मग तो मृत्यूचा जन्माचा सोहळा पाहण्यासाठी देवाई काय केले, गर्दी कर. देव कसं आलं की गुप्त रूपाने तिथं वास करत, आता भगवंत प्रागटीकरण भगवंताचं होईल म्हणून गुप्त रूपाने तिथं अवतीभोवती वास करत आहेत. ब्रह्मांदिका आणि इंद्र बंदिशालेत पातले समग्र, देवकीस प्रदक्षिणा करिता सुरवर, एक नमस्कार घालिती. आणि ज्या आता काय ब्रह्मदेव सुद्धा म्हणजे ब्रह्मलोकाचे सुद्धा देव ब्रह्मदेव सुद्धा आलेत. आणि मग ब्रह्मदेव आलेत कशासाठी आलेत, जशी या एका वेळेला गायी धेनू जशी पिल्लाला जन्म देत असताना जर तिला आपण जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्याला लागतं. मग आता इथे देवकी माता प्रसव होतोय, तिच्या उदरामध्ये भगवंत अवतरित झाले आणि मग तिचा प्रसूती काल होत असताना तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी देव तिथं ब्रह्मदेव सुद्धा आलाय. कशासाठी की एक तरी प्रदक्षिणा या माऊलीला जर घातली तर आपलं म्हणजे आपण पुनीत होऊ. अशा प्रकारे प्रत्येक देवांच्या मध्ये कामना काय की देवकी मातेला एक तरी प्रदक्षिणा घालून तिला नमस्कार करावा. अशी प्रत्येक का करावा की तो पुण्य काय भगवंत अवतरित होत आहे आणि भगवंताचा अवतार जन्माला येत असताना तिच्या जर आपण त्या मातेला जर प्रदक्षिणा घातली तर आपल्या वाट्याला सुद्धा पुण्याचा साठा भेटेल. असे देव सुद्धा तिथे याचना करत आहेत. उभे ठाकुणी वृद्धांजली, गर्भस्तुती आरंभिली, जय सच्चिदानंद वनमाळी,
देवकी जठर गर्भा. आणि मग आता इथे काय केलंय ब्रह्मदेवाने, काय केलंय की ज्या वेळेला आता पूर्वी आपल्याकडं ज्या वेळेला एखादी जर स्त्री जर प्रसूत व्हायची असली तर आपल्याकडं डॉक्टर वैद्य हे नव्हतं. आपल्याकडं पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या कोणतरी आया असायची, एखादी जाणकार बाई असायची, आणि मग तिथे ब्राह्मण येऊन काय करायचे, गर्भावली आहे एक असा सुंदर असा ग्रंथ आहे, गर्भावली ग्रंथ आहे. मग तो गर्भावली जेव्हा प्रसूतीच्या जेव्हा काळात सुरुवात झाली तरी मग त्या ब्राह्मणांनी दरवाजात यावं आणि तिथे ती गर्भावलीचं पाठन करावं. मग त्या गर्भावलीचं पाठन करताना 178 ओव्या तिच्या आहेत, तर ते पाठन केल्यानंतर गर्भावली पूर्ण होईपर्यंत ती बाई प्रसूत व्हायची. एवढा शास्त्र अमोघ आहे. त्यावेळेला डॉक्टरची गरज लागत नव्हती. अजून जर पुढे जाऊन जर सांगितला तर पूर्वी जर एखादा जर बाईचा जर मूल आडला असेल तर मग काय करायची, ज्या आपण भगवंत हनुमंतरायाला जी माल घालतो त्या झाडाच्या पानांची, त्या झाडाची मुली आणायची आणि ती जेव्हा गर्भीण जेव्हा प्रसूत होते तिच्या ती खाटेला बांधून ठेवायची. आणि एकदा गर्भीण प्रसूत झाली लगेच ती जर मुली जर ती खाटेला जर बांधली तर ती म्हणजे बघा किती यावेळेला म्हणजे या वल्ली ज्या ज्या वल्ली होत्या, वृक्षवल्ली आमा सोयरी, म्हणजे हे वृक्ष जे आहेत हे आपल्याला औषधी एवढे आहेत पण त्याचा आपण नियमाने पालन करत नाही. सहजगत्या आपण साधा आडूळसा आपण पितो, खोकला जातो, तुळशीचा पाना एवढा म्हणजे या कोरोनामध्ये जेव्हा आला होता त्यावेळेला आपल्याला वाचवलं असं जर कोणी तुळशीच्या पानानेच आपल्याला बहुतेक लोकांना वाचवले. आधी सहजगत्या कोणतरी सांगावं तर आपण औषध नाही औषध म्हणून पान तरी आपण कुठून तोंडात टाकलेलं आहे आणि तो एका पानानेच तुम्हाला वाचवली. तो एवढा त्या तुळशीच्या पानामध्ये एवढा गुणधर्म आहे. आणि मग आता इथे भगवंतानी काय ब्रह्मदेवाने काय केलंय, गर्भावली ग्रंथ आरंभ केलाय. बघा देव जन्माला येते, देवासाठी सुद्धा आपण गर्भावली ग्रंथ चालू केलेला आहे. बोला. जय हरी नारायण गोविंदा इंदिरावरानंद कंदा सर्वेशा मुकुंदा परमानंदा परमपुरुषा पराज्ञा. आणि मग इथे आता भगवंताची स्तुती चालू केली आहे. हे भगवंता, आता भगवंताची स्तुती केली, आरंभ केली. कोणी आरंभ केली? देवाई आरंभ केली की भगवंताची स्तुती करतात की भगवंता आता तुम्ही लवकर या, तुम्ही आता अवतीर्ण व्हा, अशा प्रकारे. पद्मकजना पुरातना पंकज नेत्रा परम पावना पद्मवल्लभा पशुपती जीवना पर पयोब्दी वासा परोशा. अशा प्रकारे इथे भगवंताची संपूर्ण भगवंताची नावं घेतलेली आहेत तिथे. आणि मग भगवंताची एक प्रकारची नावं घेऊन हे पतित पावना, हे भगवंता तुम्ही आता पंकज धरा, आता तुम्ही पटकन म्हणजे लवकर तुम्ही आता प्रागट्यकरण करावं अशी देवस्तुती करत आहेत. पतित पावना पंकज धारका कमनयनी रूपा निष्कलंका कमल स्वरूपा कमल नायका कमलिशा मोचका कमलेशा. अशा प्रकारे ते ग्रंथ करता देव कशी भगवंताची, हे कमल नयना, हे कमल सर्व, हे कमल ध्वजा, हे कमलाक्षा, हे भगवंता आता तुम्ही आता भक्त रक्षणासाठी लवकर यावं. कर्म मोचक भक्त तारणा कैवल्य निधी कैटक भंजना करुणाकरा कामनवहिना काळनाशना कळात्मया. आदिकेशवा विश्वंभूषणा विश्वंभरा वेद पाळणा वेद पुरुषा वेद स्थापना विश्वाधीशा विश्वपती. म्हणजे हे भगवंता, हे आदिकेशवा, हे विश्वभूषणा, तुम्हीच हे वेदांची निर्मिती केली आणि तुम्हीच वेदांची निर्मिती केल्या असताना आता आम्ही तुझ्यासाठीच वेद बोलतोय. जसं भगवंत श्री रामप्रभूंचं लग्न लागलं त्यावेळेला या रामप्रभूंनीच मंगलाष्टकं तयार केली, त्या भगवंतानेच केली ना. आणि मग तीच मंगलाष्टकं आपण त्या भगवंताला बोललो. मग त्याप्रमाणे भगवंता वेद तुम्ही निर्माण केलं, पण आता तू येताना जन्माला येताना आम्ही गर्भावली वाचतोय, तुनीच निर्माण केलीस ती, पण आम्ही तुझ्यासाठी वाचतोय असं ऋषी इथे बोलत आहे. अनंत वेशा अनंत वदना अनंत नामा अनंत नयना अनंत पाणी अनंत चरणा अनंत कल्याणा नमोस्ते. हे भगवंता की तुझी रूपे कशी आहेत, अनंत तुझी रूपे आहेत, अनंत तुझी माया आहे, अनंत म्हणजे तुझ्या या शक्तीचा तुझा जो वर्णन जो करता येत नाही आम्हाला, का तुझी अनंत रूपे आहेत. आणि मग तुला हे भगवंता आमचा नमस्कार असो. असे तिथे आलेले जे सूक्ष्म रूपाने देव आहेत, ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेव तिथे गर्भावली वाचताना भगवंताची स्तुती करत आहेत.
अव्यय रूपा अपरंपरा अगण्यानुगा अगोचरा अनामा संगाक्षरा आदिकरणात्मया. हे भगवंता तू अनंत, तुझी कशी नावं, तुझी अनंत नावं आहेत, अनंत रूप आहेत तुझी, अनंत अशा प्रकारे भगवंताची इथे स्तुती चाललेली आहे. अमानुषा विद्याछेदना अनंत रूपानंत सदना अभेदा बोधा मळ पूर्णा आदी मुळा व्यक्ता. म्हणजे अनामय जे वाईट ज्या शक्ती आहेत त्यांचा तू नाश करणारा भगवंत आहेस. आणि तू प्रत्येक वेळेला भगवंत की तू एवढी तुझ्याकडे शक्ती आहे की तू तुझ्या शक्तीचा फारच नाही, अशा अमानुष ज्या शक्ती आहेत त्यांचा नाश करणारा भगवंता. अशा प्रकारे इथे ऋषी भगवंताची स्तुती करत आहेत. सर्वातीता सर्वज्ञा गुणसागरा गुणाज्ञा आम्ही सकळ सुरतवाद्या पळोनिया राहतो. आणि भगवंता तुझं वर्णन करायचं की अनंत शक्तीचा तो नायक आहेस, आदिमूळ व्यक्त आहे. तर तुझ्याकडं सगळे गुणांची खाणी आहे भगवंता, तर तुझं आम्ही काय वर्णन करणार. अशा प्रकारे ते देव स्तुती करत आहेत. ऐसी स्तुती करोनी जाण देव पावळे अंतर्धान आनंदन माये म्हणा सुरवरांच्या ते धवा. अशा प्रकारे या देवानी काय केलं, भगवंताची स्तुती केली. तिथे गर्भावली हा ग्रंथ वाचन करत असताना भगवंताची स्तुती केली. आणि मग ते सर्व काय केले, देव अंतर्धान पावलेले आहेत. आणि मग कंसास रात्रन दिवस लागला आठव्याचा निज ध्यास आठही प्रहर तयास आठवा वयास दुजे नाही. इकडे काय झालंय, कंसाला काय झालंय, आठव्याचा ध्यास लागलाय. त्याला संपूर्ण काय दिसतोय, आठवाच दिसतोय. उठताना सुद्धा आठवा दिसते, बसताना सुद्धा आठवा. म्हणजे 8 प्रहरामध्ये त्याला काय करतोय, या दिवसाचे जे प्रहर 8 आहेत, रात्रीचे 4 आणि दिवसाचे 4, त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला त्याला झोप त्याची उडलेली आहे. त्याला काय देते, देवकीचा आठवा. अशा प्रकारे तो भगवंताला 8व्याला आठवत आहे. दूती प्रती पुसे कंस गर्भ्यास किती जाहले मास त्या म्हणती संपावयास नवमास अवघी थोडा. अरे बाबा दूतांप्रती विचारतोय, अरे बाबा या गर्भाला आता किती दिवस झाले आहेत, किती मास झाले देवकीला, किती महिने गेले उलटून, आणि त्याला संपायला किती दिवस बाकी आहेत. आणि त्यावेळेला बघा आता 9वा महिना संपायला काही दिवस उरलेले आहेत. अशा प्रकारे ते दूत सांगत आहे. आपण येऊन कंसासुर उभा राहे देवकी समोर तव ते आनंद रूप साचार चिंतानु मात्र नाही. आणि मग देवकीच्या समोर कंस येऊन उभा राहतोय. आणि तिच्या समोर उभा राहिल्यानंतर देवकीला मनात भीतीच नाही. जिथे भगवंतानेच अवतार संचारले, अवतार उदरात घेतलेला आहे, त्याला भीती कुठली. आणि मग त्यावेळेला सुद्धा देवकीच्या मनात भीतीच वाटत नाही. का पहिला जी मुलं त्यांनी मारली तेव्हा ती देवकी रडत होती, दादा नको माझ्या बाळकाला मारू, ती शोक करत होती. आणि आता देवकीची अवस्था बघतोय कंस, तर काय बोलतोय, तिच्या मनात भीती गेली कुठं. आणि मग त्याहून सुद्धा कंसाला आता भीती वाटायला लागलेली आहे. नासागी ठेवणी दृष्टी कृष्ण रूप पाहे सृष्टी कृष्ण रूप पाहे पाठी पोटी बोलता ओठी कृष्णची. मग आता इथे काय झालंय, देवकीची अवस्था समाधी अवस्था झालेली आहे. नासागरी म्हणजे एका नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवून देवकी बसलेली आहे. आणि मग कृष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप अन्न पान कृष्ण रूप दिसे सदन भूषण संपूर्ण कृष्ण रूप. आणि मग आता देवकीची अवस्था काय झाली आहे, संपूर्ण विधेयी देवकी झालेली आहे. देवकी कशी झालेली आहे की संपूर्ण कृष्ण रूप झालेले आहे. संपूर्ण तिचे बसणं उठणं चालणं कसं झालंय, ती कृष्ण रूपाने ती पूर्ण भरून गेलेली आहे देवकी. पृथ्वी आप तेज वायू निराळ कृष्ण रूप दिसे सकळ स्थावर जंगम निर्मळ घन नील रूप दिसे. आणि मग सर्व पृथ्वी आप तेज वायू आणि गगन काय झालंय, संपूर्ण काय झालंय, जसं काय कृष्ण रूपाने संपूर्ण भरलेलं आहे. संपूर्ण ज्या वस्तूमध्ये जर आपण पाहितलं त्या रूपामध्ये तिथं काय का तिथे भगवंताचाच वास होता तिथे. आणि मग तिथे सर्व वस्तू सुद्धा त्या कृष्ण रूप म्हणून वाटत होत्या.
पुढे उभा कंस देख, परी निर्भय देवकी सुरेख, महेशा पुढे मशक, तैसा कंस भासतसे. आणि मग पुढे देवकीच्या समोर येऊन कंस उभा राहिलाय, पण देवकीला कुठली तिला मात्र सुद्धा भीती नाही. जसा एखादा शिव आहे आणि शिवाच्या समोर जसा उंदीर आहे, आता बघा शिवांचा पंजा मारले उंदराचा काय करील. मग आता देवकीची अवस्था काय झालेली आहे की कंस तिच्या समोर काय वेळ उंदीर वाटत होता आणि देवकी ही शिव वाटत होती. अशा प्रकारे बघा बदल झाला. कशामुळे बदल झाला? भगवंत उदरात सामावल्यानंतर, भगवंत आल्यानंतर. इंद्रा पुढे जैसा रंक, की ज्ञानिया पुढे महामूर्ख, की केसरी पुढे जंबुक, की सूर्या पुढे खगोत पै. आणि मग जसा इंद्रा पुढे एखादा गरीब माणूस यावा आणि त्याच्या संपत्तीला म्हणजे त्या गरीबाची काय तुलना होईल का? आणि मग सूर्यापुढं एखादा काजवा जावा, मी सूर्याला झाकीन, त्या काजव्याची अवस्था काय होईल? आणि अशा प्रकारे देवकीच्या पुढं कंसाची अवस्था झालेली आहे. जरी आता भगवंताचा प्रागट्यकारणाचा वेल जवळ आलेला आहे, तो वाटून घ्यावी. की हिंसका पुढे बक, कोकिले पुढे कांग, की विप्रया समोर मांग, तैसा खळ उभा ते. आणि एखाद्या समजा कोकिलेचा मंजूल स्वर आहे आणि त्याच्यासमोर जर कावला जर आवाज काढला तर तो काय म्हणजे त्यांचं कसं होईल? आणि जसा एखाद्या विप्रासमोर जर मांग आला तर कसं होईल? आणि अशा प्रकारे ही जी या अवस्था कोणाची झालेली आहे की कंसाची अशी अवस्था झालेली आहे की एका विप्रापुढं मांग म्हणजे देवकीच्या पुढं कंस उभा आहे. आणि अशा प्रकारे की नामा पुढे पाप देख, की वेदांता पुढे चार्वक, की शंकरा पुढे मशक, की मीनकेतन उभा जैसा. म्हणजे एखादा नामस्मरण करणारा माणूस आहे त्याच्यासमोर एखाद्या पाप्याने जावं, की वेदांत एखादा वेद पठण करणारा माणूस आहे आणि चारवाक म्हणजे कोण? ही एखाद्याची निंदा करणारे लोक. इथे शब्द आलाय, अरे तो का काय अमका तमका असाच, त्याला काय करायचं आहे? म्हणजे जी निंदा करतात, एखाद्याची चेष्टा करतात, तसे वेळ त्यांना काय वेळेला 4 वाक ग्रंथ. आता आपला वेल नाही बोललो असतो तर ते असे 4 वाक की एखाद्याची निंदा नालस्ती मागं करायची, समोर बोलायची हिंमत, समोर बोलायचा बाबा तो किती चांगला ग, मागं काय जाऊ दे तो त्याला जाते तर म्हणजे असे त्यांना मला 4. इथे काय केलं, एखादा वेदांताच्या भावर एखादा कोणी येणार की वेद गोष्टी करण्यासमोर एखादा 4 वाक येईल, टिंगल टवाली करणारा लोक यावा. आणि तसा शंकरापुढे मशक आणि अशा प्रकारे. आणि म्हणजे त्याप्रमाणे देवकीच्या पुढे हा कंस अशी अवस्था तिथे कंसाची झालेली आहे. की पंडिता पुढे अजा पालक, की श्रोतयान पुढे हिंसक, की वासुकी पुढे मूषक, लक्षणे पाहू पातला. म्हणजे एखादा पंडित आहे त्याच्या पुढे एखादा माणूस वाचा जातो, म्हणजे जो विद्या नाही असा माणूस त्याच्यासमोर जावं आणि त्या पंडिताला त्याने प्रश्न विचारावं, की ज्याला विद्या येतच नाही त्यांनी ते प्रश्न विचारावं. आणि ज्यापुढे श्रोतापुढे एखादा श्रोता चांगलं श्रोतेजन आहे त्याच्या पुढे एखादा कोणी हिंसा करणारा माणूस यावा, किंवा की ज्ञान्यांच्या पुढं एखाद्या अज्ञानीने यावा. तशी कंसाची अवस्था झालेली आहे की जसं देवकीच्या पुढं कंस उभा आहे असं वाटत आहे. की अग्नी पुढे तृण, की ज्ञानिया पुढे अज्ञान, की महावातासी आडवे पूर्ण, जळद जाळे जैसा का. जसं अग्नीच्या पुढं गवत टाकावं तशी त्या अग्नी काय करते, त्या गवताला गिलगृत करते. की ज्ञानियांच्या पुढे एखादा अज्ञानाने जावं आणि ज्ञानाला प्रश्न विचारावं तेव्हा ज्ञानी त्याच्या प्रश्नांचं काही संपून टाकतं. त्याप्रमाणे देवकी पुढे हा कंसाची अवस्था झालेली आहे. ऐसा कंस देवकी पुढे, किसन्या हालून पाहे निवाडे, तवतेची चतुर्भुज रूपडे, शंखचक्र युत दिसे. मग आता इथे विदेही झालेली जी देवकी होती, ते संपूर्ण कृष्ण रूप झालेली देवकी होती, त्यावेळेला हा कंस काय करतोय, त्या देवकी मातेला न्याहाळतोय. आणि न्याहाळत असताना त्याला काय दिसतोय, चतुर्भुज मूर्त भगवंताची, विष्णू परमात्म्याची मूर्त त्याला
दिसत आहे आणि त्याला देवकी दिसत नाही, त्याला भगवंत चतुर्भुज भगवंत तिथे दिसत आहेत. न दिसे श्रियेची आकृती परमदैदित्यमान विष्णुमूर्ती आरक्त नेत्र सुदर्शन हाती ऊर्ध्व करोणी उभासे. म्हणजे समोर जी देवकी माता जी होती ती देवकी माता दिसतच नाही, तर समोर कोण दिसते? चतुर्भुजाची मूर्त भगवंत विष्णू परमात्माची त्या मूर्त दिसत आहे. आणि मग त्या कंसाला समोर भगवंत दिसत असताना मग कंसाची अवस्था काय झाली असेल? मुरकुंडी कंसाची वळली वस्त्रे हातीची गळाली बोबडी तोंडांसी पडली हाक फोडली भय तेव्हा. आणि मग ही भगवंताची तिथे चतुर्भुजाची मूर्त पाहिल्यानंतर मुरकुंडी मी त्याच्या तोंडाची काही बोबडी वळली, हातात जिथे जे शस्त्र होती ती गळून पडली आणि मग अशी एकदम आवेशाने आणि त्यांनी काही आक्रोशाने एक हात फोडलेले आहे. मग ओरडोनिया कंस पळे थरथरा कापे वाटे अडथळे पिशाच व्रत संचारे गृहा माझी आपुलिया. आणि मग त्याची जी अवस्था अशी झाली आहे, तो थरथर कापत असताना तो आता इकडे तिकडे बेभान होऊन पळायला लागलेला आहे. जसं काही याच्या पाठीमागे अंगामध्ये जसं भूत आल्यानंतर कसा पिशाचे भरल्यानंतर कसा माणूस करतो त्याप्रमाणे या कंसाची अवस्था की त्यांनी काय वेळेला एखादं भगवंताला पाहिलंय पण त्यांनी जसं काय भूत पाहिलं काय आणि अशा प्रकारे तो म्हणजे रस्ता दिसेल तिकडे पळत आहे आणि मग तो घरात पळत आपल्या स्वतःच्या सदनात गेलेला आहे आणि तिथे सुद्धा त्याची अवस्था संपूर्ण थरथर कापत आहे. आणि मग त्याला काय झालंय संपूर्ण काय दिसत आहे सर्वकडे काय तिथे आठवा आणि हा भगवंत श्रीकृष्ण तिथे दिसत आहेत त्याला. कंस तेव्हा शस्त्र घेऊणी रागे आपटी मेदिनी म्हणे 8 व्यास जीवे मारुणी टाकीन मी निर्धारे. घरात गेलाय, घरी गेलाय आणि घरात काय गेलाय शस्त्र हातात घेतलाय आणि मेदिनी पृथ्वीवर तो काय जमिनीवर ते हातातलं शस्त्र आपटतोय की मी योगीच्या 8व्या मुलाला मारीन अशा प्रकारे तो घोषणा करत आहे. 8व्याने मज व्यापिले त्या समी गिलीन सगळे कंस रागे फिरवी डोळे आल्या गेल्यावरी पै. आणि मग कंसाची अवस्था कशी झाली आहे? उभा हातात शस्त्र घेतलाय, उभा राहिला आणि म्हणजे आता मी त्याला संपूर्ण काय केलाय 8वा स्वतःच्या म्हणजे देहाला सुद्धा त्याला म्हणजे भीती वाटत आहे 8वा. आणि मग तो एवढा होऊन सुद्धा काय बोलतोय की मी आता 8व्याला मारीन, मी एका क्षणी मारीन, मी 8व्याला मारीन. मी त्याला अन्न आणि सर्व तो विसरलाय, त्याला फक्त एकच दिसतोय की 8वा देवकीचा 8वा मूल त्याला दिसत आहे. आणि मग आता श्रीकृष्णाचा जन्म काळ पाहो आले निर्जर सकळ दुधुंबी नादे निराळ दुमदुमली ते धवा. आता भक्तजन हो, आता या भगवंत परमात्म्याचा प्रागट्यकरणाचा वेळ जवळ आलेला आहे. आणि मग हा भगवंताचा प्रागट्यकरणाचा वेळ आल्यानंतर मात्र ते देवगणाने काय केलंय सूक्ष्म रूपाने एकदम अंतर्धात रूपाने काय केलंय अवतीभोवती जिथे देवकी माता होती त्याच्या अवतीभोवती काय केलंय असे दडी मारून बसलेले. आता भगवंताचे प्रागटीकरण होईल, आता देव जन्माला येईल असा सुरगणामध्ये असा देवतांना सुद्धा आनंद झाला आणि देव सुद्धा गुप्त रूपाने तिथे वास करत आहेत. विमानांची जाहली दाटी वाव नाही नभापोटी करीती देव सुमन वृष्टी आनंद पोटी न समाये. आपण जर तिथला जर परिसर बघितला तर काय झालंय संपूर्ण आकाशामध्ये विमानांची दाटी झाली. का दाटी झाली की भगवंत परमात्मा आता येणार आहेत आणि मग देव सुरगण सर्व गर्दी झालेली आहे की आता भगवंत परमात्म्याचे प्रागटीकरण होणार आहे. आणि मग वर्षा ऋती श्रावण मास बुद्धाष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमळा दक्ष रोहिणी नक्षत्र ते दिवसी. आता भगवंत येण्याचा काल कोणता सांगितलं की वर्षा ऋतू श्रावण मास वद्य अष्टमी आणि रोहिणी नक्षत्र. बघा रोहिणी नक्षत्र नक्षत्र रोहिणी का की चंद्राची पत्नी सुद्धा रोहिणी. मग चंद्र कसा दिसाला प्रकाश येतो ना आपल्याला, चांदणं आपलं त्या चांदण्यामध्ये शीतलता आहे. मग तसा हा भगवंत अष्टमीला का जन्म
अशा प्रकारे हा भगवंताचा हा म्हणजे श्रावण मासे, श्रावण महिन्यामध्ये अष्टमीला, वद्य अष्टमीला भगवंत रोहिणी नक्षत्र रात्री 12 वाजतात का जन्म भगवंताचा, की 7व्या अवतारामध्ये भगवंताचा जन्म कधी झाला? दुपारी 12 वाजता, बरोबर ना? दुपारी 12 वाजता जन्म झाला. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंताचा जन्म कधी होतोय? रात्री 12 वाजता. मग काय कशासाठी भगवंताचा जन्म 12 वाजता होते? की सखे चंद्र थांबला. एक मैत्रीण सखीला बोलते, अगं थांब सखे, अष्टमीच्या रात्री सखे चंद्र थांबला आणि नवमीच्या रात्री दुपारी 12 वाजता सुद्धा सूर्य थांबला. 12 वाजता भगवंत श्री रामांचा जन्म झाला, दुपारी 12 वाजता चैत्र शुद्ध नवमी. आणि श्रावण वद्य अष्टमीला भगवंताचा जन्म 8व्या अवतारामध्ये झाला. आणि अशा प्रकारे सोमवंशी अवतार म्हणून साधिला चंद्रपुत्र वार, जाहला शशीचा उद्धार सुदशाली वंशासी. आणि मग भगवंताचा जो जन्म झाला तो वार कोणता होता? बुधवार होता. बघा, रोहिणी नक्षत्र, चंद्राची पत्नी रोहिणी आणि चंद्राचा मुलगा कोण? बुध. म्हणून भगवंताचा जन्म कधी झाला? बुधवारी झाला. म्हणजे बुधाष्टमी, अष्टमीला होऊन बुधवारी जन्म झालेला आहे. अशा प्रकारे इथेची म्हणजे कशी वेळ बघा की भगवंताचा जन्म बुधवारी अष्टमीला झालेला आहे. मध्यरात्री अष्टमीस देवकी पुढे परम पुरुष, चतुर्भुज ऋषिकेश निमासूर डोळस पै. आणि मग भगवंत ज्यावेळेला तिच्या पुढे जन्माला आलं, भगवंत ज्यावेळेला जन्माला आला, ते भगवंत जन्माला आल्यानंतर ते कसं आलं की चतुर्भुज 8 वर्षाची मूर्त भगवंताची समोर, 8 वर्षाचं बाल देवकीच्या समोर आलेलं आहे. आणि मग देवकीला माते म्हणून हाक मारतोय. आणि मग त्यावेळेला देवकीने काय म्हणावं? अरे बाबा, जर एवढा मोठा मुलगा जर समोर माझ्या जर आला जन्माला तर लोक काय बोलतील? मला लहान बाल पाहिजे, मला माझ्या ओझरीत खेळवण्यासाठी बाल पाहिजे. आणि मग त्यावेळेला ते भगवंतांनी छोटं रूप दिलेलं आहे, गोजीरवाल, छोटं लहान मुलाचं रूप दिलेलं आहे. पण जन्माला येताना कसं आलाय? 8 वर्षाची गोंडस अशी मूर्त जन्माला आलेली आहे, चतुर्भुज असा मूर्त जन्माला आलेला आहे. आणि अशा प्रकारे भगवंत मध्यरात्री अष्टमीला देवकीच्या पुढे जन्माला आलाय. आणि मग आता इथे आपण इथे श्लोक घेऊया आणि भगवंताला पुष्पवृष्टी करूया. चला सर्वही उभं राहा. वसुदेव सुतं देवं कौतचामूर्यमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. म्हणा पुंडली कवरदा हरिविठ्ठल पार्वती पती हर मांती सीताकांत स्मरण जय जय राम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गोविंदा 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 गोविंदा.